नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक जगह जब जमा हो तीनों जस्टिन गुरपत बिश्नोई असं जे शीर्षक दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कदाचित गोंधळात पडाल. खुद्द मीच गोंधळात पडलेले होते आणि ते सगळे जे विखुरले गेलेले तुकडे-तुकडे आहेत ते साधण्याचा प्रयत्न करत होते. जस्टिन म्हणजेच जस्टिन ट्रुडो, कॅनडाचे पंतप्रधान. गुरपत म्हणजे गुरपतवंत सिंग अ, जो पन्नू जो अमेरिकेमध्ये राहतो, ज्याच्याकडे कॅनडा आणि अमेरिका दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे असं सांगितलं जातं. शिक्स फॉर जस्टिस SFJ नावाची संघटना जो चालवतो आणि ज्याच्यावरती एक जीवघेणा हल्ला अमेरिकेत केला गेला आणि त्याच्यामधून तो बाल बचावला असं सांगितलं जातं. आणि ज्याच्या त्या हल्ल्यामुळे निखिल गुप्ता ह्या इस्माला झेकोस्लोवाकियामधून झेक रिपब्लिक मधून अमेरिकेने अटक करून त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये नेलेला आहे. असा हा गुरपतवंत सिंग पन्नू. आणि तिसरं पात्र जे आहे ते बिश्नोई हे पात्र आहे. बिश्नोई, लॉरेन्स बिश्नोई अ, हे पात्र जे आहे ते अनेकदा भारतीय वर्तमानपत्रांमधून त्याचं नाव झळकलंय. सध्याच्या स्थितीमध्ये बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं ते सिद्दीकी यांच्या हत्येनंतर. सिद्दीकींचे जे हत्येकरी होते त्यांना पकडल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, की आम्ही बिश्नोई गँगचे मारेकरी आहोत. आम्हाला सुपारी दिली गेली आणि म्हणून आम्ही हा हल्ला केलेला होता. तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई हा चर्चेमध्ये आहे. तो तेवढ्यासाठीच नाही, कारण मी सांगितलं त्याप्रमाणे अमेरिकेमधून सिक्स फॉर जस्टिस म्हणजे पाकिस्तान जसा बाजूला झाला मुस्लिम या धार्मिक आधारावरती, त्याच आधारावरती भारतामधून पंजाबला बाजूला काढायचं आणि मग पंजाबचं नाव खलिस्तान ठेवायचं. हे खलिस्तानवादी जी एक चळवळ चाललेली आहे अगदी इंदिरा गांधींच्या काळापासूनची, ते आत्ताचे त्याचे जे प्रतिनिधी आहेत ते कॅनडात बसलेले आहेत, ते अमेरिकेत बसलेत आणि काही जण ब्रिटनमध्ये सुद्धा बसले. तिथे खाली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ज्याला तुम्ही 5 आय कंट्री म्हणता, त्या 5 आय कंट्रीमध्ये ह्यांना भक्कम आश्रयस्थान आहे आणि म्हणून ते तिथून ऑपरेट करताना आपल्याला दिसतात. हा गुरपतवंत सिंग जो आहे त्याच्यावरती हल्ला झाला आणि मग निखिल गुप्ताला चलाखीने अमेरिकेने स्वतःच्या देशात नेलं. त्याच्याकडून आता त्यांनी काही गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत. गुप्ता जे काही त्यांना सांगेल अमेरिकेला त्याच्या बळावरती त्यांनी केस केलेली आहे. ह्या केसमध्ये त्यांनी अर्थातच केवळ अजित दोवल यांचं नाव घेतलेलं नाही, तर खुद्द अमित शहा यांचं नाव सुद्धा गोवण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. ह्याच केससाठी गुरपतवंत सिंगनी असं एक स्टेटमेंट दिलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल, की गेली 2 वर्ष बिश्नोई गँगचे जे काही हालचाली चालतात त्याच्याविषयी आम्ही कॅनडाला माहिती देत होतो वेळोवेळी आणि 2 वर्ष आमची ही माहितीची देवाणघेवाण चालू आहे म्हणून. गंमत अशी आहे की बिश्नोई गँग आणि त्याच्या हालचाली आणि मग बिश्नोई गँगला सुपाऱ्या दिल्या जातात आणि त्या सुपाऱ्या कोण देतं? तर तो रॉचा एक एजंट देतो. त्या रॉच्या एजंटनी कोणाला संपर्कात घेतला? तर निखिल गुप्ताला घेतला. निखिल गुप्ताच्या सहाय्याने त्यांनी पैसे पुरवले बिश्नोई गँगपर्यंत आणि मग जे तुमच्या कॅनडामध्ये असतील किंवा अमेरिकेमध्ये असतील, जे भारताचे शत्रू आहेत, त्यांचा निपटारा करण्यासाठी बिश्नोई गँगची मदत घेतली गेली, असं एक संपूर्ण चित्र तयार करण्याचा प्रयत्न झाला. कॅनडामधून सुद्धा तशीच विधानं आलेली आपल्याला दिसली. खुद्द जस्टिन ट्रुडो यांनी बिश्नोईचं नाव घेतलेलं दिसतं आपल्याला. आता ह्या सगळ्याच्या जोडीने भारतामधले जे माध्यमं आहेत, ती सुद्धा गप्प राहिलेली नाहीत. त्यांना देखील बिश्नोई नाव म्हटलं, की एकदम किक मारल्यासारखे ते सुरू होताना आपल्याला दिसतात. मग काही अनेक पूर्वीचे पोलीस अधिकारी असतील, ते स्वतःचे अनुभव सांगतायत. लॉरेन्स बिश्नोई, त्याची गँग, त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला आज व्हिडिओज मधून आणि माध्यमांमधून अशी ओसंडून वाहताना दिसत असेल. त्याच्याकडे 700 शूटर्स आहेत. ती गोष्ट खरी आहे, कारण खुद्द भारताची ज्या तपास यंत्रणा आहेत, त्यांनीच कोर्टासमोर सादर केलेल्या कागदपत्रामध्ये ही बाब नमूद केलेली आपल्याला दिसते. त्याच्यामुळे
उडान भारतीय पथकांनी जे सांगितलं त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला हरकत नाही. पण त्याच्या पुढे मात्र लॉरेन्स बिश्नोई हा बसलेला आहे कुठे तर साबरमतीच्या तुरुंगात बसलाय. तिथून तो हे सगळं ऑर्गनाइज करतो आणि ते कसं करतो ऑर्गनाइज तर त्याचे काही प्रतिनिधी म्हणे अमेरिकेत बसलेत आणि काही कॅनडामध्ये बसलेले आहेत. कॅनडात बसलेला त्याचा प्रतिनिधी कोण? त्याचं नाव गोल्डी ब्रार असं सांगितलं जातं. हा गोल्डी ब्रार जो आहे तो हत्या कोणाच्या घडवून आणतो हे लक्षात घ्या. तो खलिस्तान्यांच्या हत्या घडवून आणतो. म्हणजे भारताला नको असलेल्या लोकांच्या हत्या तो घडवून आणतो, असा आरोप ठेवला गेलेला आहे. पण तुम्ही जर का हरियाणाच्या निवडणुका आणि त्याचं सगळं जर का रिपोर्टिंग बघितलं, तर कुठेतरी मी वाचलेलं होतं, की गोल्डी ब्रारची जी गँग आहे तिच्याशी हातमिळवणी करणारे काही काँग्रेसवालेच होते. आणि त्या काँग्रेसवाल्यांनी गोल्डी ब्रारच्या गँगचा फायदा घेऊन आपल्याला तिथे त्या राज्यामध्ये बहुमत मिळवता येईल, अधिकाधिक जागा मिळवता कशा येतील ह्याच्यासाठी प्रयत्न केलेले होते. म्हणजे नेमकी परिस्थिती काय आहे ह्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका येते मित्रांनो. निदान माझ्या मनामध्ये शंका आली, की एका बाजूला तुम्ही म्हणताय, की बिश्नोई हा प्रचंड मोठा देशभक्त आहे आणि पूर्ण तुमच्या भारताचे जे कोणी शत्रू आहेत परदेशामध्ये ते सगळे कसे तो एका मागून एक हात धुवून त्यांच्या मागे लागलाय आणि त्यांना मारून टाकतोय. फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक वर्णन चाललेलं आहे. अगदी पाकिस्ताननी पण शिक्कामोर्तब केलंय, की हो, इथे जे पाकिस्तानात येऊन जे कोणी अज्ञात इकडच्या लोकांना मारत आहेत, ते अज्ञात म्हणजे बिश्नोईच आहे, त्याचीच गँग आहे आणि त्याचेच लोक येऊन इथे सुद्धा त्यांनी हत्या केलेल्या आहेत म्हणून. आणि मग असं सगळं ज्यांचं त्या बिश्नोईचं वर्णन जे चाललेलं आहे, ते वर्णन जे आहे ते माहिती नाही, मला तरी ते अतिशयोक्त वाटतं. त्याच्यावरती कडी म्हणून आता ह्या बिश्नोई साहेबांनी म्हणे एक कुठेतरी विधान केलेलं आहे आणि ते विधानं कशी करू शकतात? साबरमती जेलमध्ये बसले म्हणून काय झालं? त्यांना जे पाहिजे ते सगळं बाहेर जरूर येत असतं. हमें पता है हमें क्या करना है. हमें पता है हमें क्या करना है. हमें अपने देश की समझ है. हमें पता है हमारे देश के लिए क्या गलत है और क्या सही है. देश के खिलाफ न आज तक कदम उठाया है न उठाएंगे और जो लोग देश के खिलाफ हम उसके खिलाफ है चाहे बर्बाद ही क्यों ना हो जाए हम देश के काम ही आएंगे देश के खिलाफ कभी नहीं जाएंगे असं हे जे एक स्वतःबद्दलचं स्टेटमेंट लॉरेन्स बिश्नोई यांनी प्रस्तुत केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये तो म्हणतो, की आम्हाला काय करायचंय ह्याची आम्हाला नक्की समज आहे. आम्हाला जाणीव आहे आमचं काम काय आहे ते. आणि या देशासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हेही आम्हाला समजतं. देशाच्या विरोधामध्ये जो कोणी आवाज उठवेल त्याचं काय करायचं हे आम्हाला कळतं. आजपर्यंत आम्ही देशाच्या हिताच्या विरोधामध्ये एकही पाऊल उचललेलं नाही आणि जे अशा पद्धतीने देशाविरोधात काम करतात, त्यांच्या विरोधात आम्ही काम करत आलेलो आहोत. एक वेळ आम्ही बरबाद झालो तरी चालेल, आमचा विनाश झाला तरी चालेल, पण आम्ही देशाचं काम करू त्याच्यापासून आम्हाला कोणी परावृत्त करणार नाही. आम्ही देशाच्या विरोधात कधी काम करणार नाही. हे जे त्यांचं जे विधान आलेलं आहे त्याच्यातून तर अगदी म्हणजे जे देशभक्त मंडळी आहेत आमच्या ह्याच्यातली ती इतकी जबरदस्त खुश झालेली आहेत मित्रांनो की काही विचारू नका. आणि मग असा हा बिश्नोई म्हणजे त्याला असा भगवंताचं रूप दिल्यासारखं आहे जणू काही. म्हणजे या देशासमोरचे जे अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न सुरक्षा यंत्रणा थांबवू शकत नाही, सोडवू शकत नाही. मोदी सरकार सोडवू शकत नाही. ते बिश्नोई असे चुटकीसारखे सोडवणार आहे, असं एक चित्र उभं करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. हा विचित्र मला वाटतो. याच बिश्नोईचं प्रचंड कौतुक तो बिश्नोई समाज कसा आहे आणि तो निसर्गाचा पूजक आहे. त्याला कुठलेही प्राणी मारलेले चालत नाहीत आणि मग सलमान खानने तिथे काळं हरिण मारलं आणि त्याच्यामुळे भले त्याला न्याय संस्थेने सोडलं असेल, पण आम्ही त्याला सोडणार नाही वगैरे, वगैरे जे सगळं तुम्हाला वर्णन ऐकायला मिळतं. ह्याच्यात तुम्हाला काहीतरी खटकत नाही का मित्रांनो? काहीतरी खटकण्यासारखं आहे. कारण
बिश्नोईचा ह्या सगळ्यामध्ये सहभाग आहे असा त्यांचा क्लेम आहे. सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर त्या 2 हत्यारांनी तर सांगितलं, पण बिश्नोई गँगनी सुद्धा त्याची जबाबदारी स्वीकारलेली आपण बघितली. असं सगळं जे गौड बंगाल तयार करण्यात आलेला आहे. एक धुकं तयार करण्यात आलेलं आहे आणि बिश्नोईची जी प्रतिमा आहे, ती इतकी उंचावून ठेवलेली आहे, की बिश्नोई कॅन डू नो रॉंग अशा पद्धतीचं वर्ण. परंतु जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, ते आपल्याला सतर्क राहायला सांगतायत आणि काही ना काहीतरी त्या बिश्नोईची जी एकंदरीत पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी विशद करताना दिसतायत. गंमत आता अशी असते मित्रांनो, की ज्या वेळेला विक्रम सिंग म्हणजे उत्तर प्रदेशचे माजी डी म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, त्यांना देखील हे प्रश्न विचारले गेले, की हे सगळं बिश्नोईच्या बाबत बोललं जातंय. बिश्नोई स्वतः असे दावे करताय, तर तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? तर त्यांनी सांगितलं, अत्यंत सावधपणे सांगितलं, की "हां, तो दावा करतोय खरा, परंतु त्याच्यामध्ये तथ्य किती आहे, हे तपास यंत्रणांना शोधून बघावं लागेल, पडताळून पाहावं लागेल. त्यानंतर त्याच्यावरती विश्वास ठेवता येतो. माध्यमांनी काहीतरी राळ उठवली म्हणून आपण त्याच्या मागे धावायचं ह्याच्यात अर्थ नाहीये." मला तुम्ही गंमत अशी सांगा, की कसे जोडून कसं आलेलं आहे बघा, की बिश्नोई हा भारताचा कोण एक पॅट्रियट देशभक्त आहे आणि म्हणून त्याला देशाविरोधातले जे शत्रू आहेत ते त्याला सहन होत नाहीत आणि तो एकामागोमाग एक त्याची लिस्ट जी आहे ती सारखी अपडेट करून चॅनेलवाले सांगतायत, माध्यम सांगतायत, सगळे सांगतायत, की बिश्नोईच्या लिस्टमध्ये कोण-कोण आहे. हिट लिस्टमध्ये मग कोणी ह्याचं नाव घालतो, कोणी त्याचं नाव घालतोय. आणि हा जो बिश्नोई आहे, हा जर का भारताचा हितरक्षक असेल, तर त्याचे जे कोणी सहाय्यक आहेत आणि जे बाहेर राहून ती गँग तिथे भारतामध्ये चालवत आहेत, त्यांना अमेरिका का पकडत नाहीये? त्यांना कॅनडा का पकडत नाहीये? तो गोल्डी ब्रार ज्याचं नाव ह्याच्यामध्ये घेतलं जातं, तो कॅनडाचा शत्रू नाही का? जर का अ, बिश्नोईला हाताशी धरून रॉचा एजंट हा त्यांचा शत्रू आहे असं ते मानत असतील, तर मग बिश्नोईचाच एक सहाय्यक तुमच्याकडे बसलेला आहे, तो तुमचा शत्रू कसा होत नाही? त्याला तुम्ही आश्रय का देताय? तुम्ही त्याला कव्हर देताय. तुम्ही त्याला काम करायला पूर्ण मोकळीक देताय. मग बिश्नोई जो आहे, तो नेमका भारताच्या बाजूनी काम करतोय का भारताच्या हिताच्या विरोधात काम करतोय? पाकिस्तान त्याची बाजू घेतो ह्याचा अर्थ काय होतो? तकिया, तकिया चाललेला आहे. तकियाचा अर्थ काय? फसवणूक. म्हणजे तुमचा विश्वास बसेल अशा पद्धतीने शपथा कितीही जरी घेतल्या त्यांनी, तरी देखील त्यावर विश्वास टाकणं हे अवघड काम आहे. जर का तुम्ही म्हणाल, की ठीक आहे तुमचं म्हणणं मान्य करू आपण. बिश्नोई काय मोठा देशभक्त नसेल, पण त्यांनी ही कामं तर केलेली आहेत. आता कल्पना करा मित्रांनो, की ह्याच्या मागे नेमकं काय आहे? उद्या काही दिवसांनी जर का जगामधल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आणि ही हत्या ही भारत भूमीवरती होऊ शकते, भारताच्या बाहेर होऊ शकते. असं जर का झालं आणि त्याचं बिल बिश्नोईच्या नावाने फाडण्यात आलं, तर काय होईल? त्याच्यासाठी जर का बिश्नोईला दोषी मानण्यात आलं आणि मग त्या बिश्नोईला सुपारी कोणी दिली तर मोदी सरकारने दिली असं सांगायला हा कांगावा सगळा जो आहे ना हा जो धुराचा पडदा तयार केलाय तो उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा देव न करो अशी कुठचीही व्यक्ती जी आहे ती अशा हत्येला बळी न पडो. परंतु हे जर का कधी काही झालंच तर ते प्रकरण आपल्यावर शेकेल का ह्याचा मोदींचे जे समर्थक आहेत, त्यांनी पुन्हा एकदा मनामध्ये विचार करावा. मी देखील विचार करते आहे. मला सुद्धा हे सगळं कोडं पटत नाही. पण ज्यावेळेला जस्टिन गुरपतवंत सिंग पन्नू आणि बिश्नोई ह्यांचं नाव एकत्र असं जोडलं जातं, तेव्हा मी सावध होते मित्रांनो. आणि मग प्रत्येक गोष्ट जी आहे, जी सांगितली जाते, त्याच्यावरती मला थेट विश्वास ठेवता येत नाही. त्याच्यामध्ये तथ्य काय आहे, हे भारतीय तपास यंत्रणांना सांगू देत, त्यानंतरच आपण त्याचा स्वीकार करू शकतो. अगदी आत्ता-आत्ता म्हणजे ज्या विकास यादवचं नाव आता पुढे आलेलं आहे. मला वाटतं मी एक एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा एक रिपोर्ट वाचलेला होता. कोणीतरी झा नावाचे गृहस्थ होते आणि त्यांनी तो
त्यांचा अहवाल छापला होता. त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं नाव विक्रम यादव असं दिलेलं होतं. हा विक्रम यादव असं सांगितलं जातं आता, की तो एक्स्टॉर्शनिस्ट आहे म्हणजे खंडण्या उकळत होता आणि तो बिश्नोईच्या नावाने कोणाला तरी धमक्या द्यायचा आणि मग त्यांनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मग त्याचं हे सगळं कळल्यानंतर म्हणे त्याला बडतर्फ करण्यात आलं वगैरे, वगैरे. ही जी सगळी कथा सांगितली जाते आणि त्याच्यात पुन्हा बिश्नोई गँगचा रेफरन्स आहे. हा एक विशेष प्रकार आहे. तेव्हा हे सगळं जे आहे हे गौड बंगाल आहे. ह्याच्यापासून सावध राहा. एखाद्या कुठल्या व्यक्तीची अशी मोठ्या हत्या झाली किंवा एखादं कुठचं मोठं कांड तयार झालं, लक्षात घ्या, गेला आठवडाभर देशामध्ये सतत अनेक विमान कंपन्यांची जी उड्डाणं आहेत, ती रद्द करण्यात आली किंवा ती डिले झाली. कारण त्या सर्वांना बॉम्ब त्याच्यामध्ये ठेवला गेल्याचे फोन करण्यात आलेले होते. एकदा अशा पद्धतीचा फोन आला, की त्यांचा जो प्रोटोकॉल आहे, त्यांचं जे प्रोसिजर आहे, त्यानुसार संपूर्ण विमान चेक केल्याशिवाय, ते सुरक्षित आहे हे सांगितल्याशिवाय ते उड्डाणात टाकता येत नाही. मग जर का अशी 50-100 उड्डाणं जर का अशी रद्द केली गेली असतील, तर काय केओस असेल, काय अनागोंदी असेल संपूर्ण विमान वाहतुकीमध्ये याची कल्पना करू शकता. भरीला भर म्हणून कालच दिल्लीमध्ये सी-आर-पी-एफचं जे शाळा आहे, रोहिणी या इलाख्यामध्ये दिल्लीच्या, तिथे एक स्फोट झाल्याचं आढळून आलं. योगायोगाची गोष्ट असेल किंवा नसेल, हे जे कोणी विकास यादव आहेत, ते मूळचे सी-आर-पी-एफ मध्ये काम करणारे होते आणि नंतर असं म्हणतात, की गेले 8-9 वर्ष ते रॉ साठी काम करत होते. असो, अशा पद्धतीच्या ह्या ज्या कड्या, ह्या सगळ्या ज्या घटना घडतायत, घडवल्या जातायत किंवा ते सलमान खुर्शीद म्हणले होते, आठवतंय ना तुम्हाला? की बांगलादेशामध्ये जे झालं ते भारतात होणारच नाही असं नाही. बांगलादेश हा एक छोटा भूभाग आहे. त्यामुळे एक तिथे जो एक असा उद्रेक झाला आणि त्याच्यामधून तिथे सत्तापालट झाला, तेवढं भारतामध्ये होणं कठीण आहे. कारण ही भूमी अत्यंत विशाल आहे. परंतु तरी सुद्धा अशा पद्धतीचा जो उद्रेक आहे तो भारतात होणारच नाही, अशी कोणी ग्वाही देऊ शकत नाही. हे खुर्शीद यांचं विधान मनामध्ये ठेवा आणि मग ह्या सगळ्या घटना भारतामध्ये जर का काही विचित्र काहीतरी झालं आणि त्याचं बिल बिश्नोईच्या नावाने फाडलं गेलं आणि मग बिश्नोईच्या नावाने फाडत त्याचा आरोप थेट जसा आता करण्यात आलेला आहे, अजित दोवल, अमित शहा यांचं नाव वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये घेतलं गेलं, तसंच मोदींचंही नाव त्याच्यामध्ये टाकलं गेलं, तर काय होईल? तेव्हा अफवा म्हणून ज्या उठतात आणि खास करून माध्यमांवर विश्वास ठेवू नका. सगळ्यात महत्वाचा संशयित आहे तो पाकिस्तान. तो बिश्नोईचं नाव घेत असेल, तर सावध राहा मित्रांनो, सावध राहा. मी सावध आहे. मी ह्या सगळ्यावरती मी ते नाकारत नाही, पण मी त्याच्यावर विश्वासही ठेवत नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.